नमस्कार मित्रांनो. तर भूखंडावर बांधकाम किंवा डेव्हलपमेंट करणाऱ्या नागरिकांसाठी आणि बिल्डर्ससाठी महाराष्ट्र शासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 9 मे 2023चे गौण खनिज उत्खननासंबंधीचे शासन परिपत्रक आता अधिकृतपणे रद्द करण्यात आले आहे. तर हा निर्णय का घेण्यात आला, याचा नागरिकांवर आणि विकासकांवर काय परिणाम होणार आणि पुढे कोणते नवीन नियम येणार आहेत, चला या GRची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊ. तर महसूल व वन विभागाने दिनांक 9 जुलै 2026 रोजी नवीन शासन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात भूखंडाचा विकास करताना फाउंडेशन खोदकामातून निघणाऱ्या माती, दगड, मुरुम यांसारख्या गौण खनिजांच्या उत्खननासंबंधी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. तर आधी काय नियम होता, तर 9 मे 2023च्या शासन परिपत्रकानुसार भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार काल्पनिक टक्केवारी निश्चित केली जात होती. त्यावर गौण खनिजाचे स्वामित्व धन आकारले जात होते. त्यानुसार क्षेत्रीय अधिकारी कारवाई करत होते. तर आता शासनाने हा निर्णय का घेतला, तर शासनाच्या निदर्शनास आले की या परिपत्रकामुळे अनेक विकासक आणि बांधकाम व्यावसायिक न्यायालयात जात होते. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयांशी काही तरतुदी विसंगत असल्याचे आढळले. त्यामुळे अनेक कायदेशीर वाद निर्माण होत होते. तर शासनाचा मोठा निर्णय, तर या सर्व बाबींचा विचार करून 9 मे 2023चे शासन परिपत्रक पूर्णपणे रद्द म्हणजे कॅन्सल करण्यात आले आहे. तर पुढे काय होणार, तर शासनाने स्पष्ट केले आहे की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयांचा आदर राखून महसुलाचे नुकसान टाळण्यासाठी, अनावश्यक दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी अधिक पारदर्शक आणि वास्तववादी प्रक्रिया तयार केली जाणार आहे. यासाठी लवकरच नवीन शासन निर्णय किंवा शासन परिपत्रक जारी केले जाईल, ज्यामध्ये भूखंड विकास करताना गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबत स्पष्ट नियम असतील. तर नागरिकांसाठी याचा अर्थ, जर तुम्ही घर बांधत असाल, प्लॉट डेव्हलपमेंट करत असाल, बिल्डर किंवा डेव्हलपमेंट व्यवसायात असाल, तर हा GR तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जुने नियम आता लागू राहणार नाहीत आणि नवीन नियम येईपर्यंत शासन नवीन कार्यपद्धती जाहीर करणार आहे. तर थोडक्यात 9 मे 2023चे शासन परिपत्रक रद्द करण्यात आले आहे. न्यायालयीन निर्णयांचा विचार करून नवीन पारदर्शक नियम तयार केले जाणार आहेत आणि भूखंड विकासादरम्यान गौण खनिज उत्खननासाठी नवीन प्रक्रिया लवकरच लागू होईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.